डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात जिंतूर तालुका अव्वल शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी घेतला आढावा। जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेतली व जुलै महिना अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची व अंमलबजावणीची माहिती घेतली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे। जुलै महिन्यापासूनचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून दर महिन्याला 1500 रुपये राज्य शासन देणार आहे। या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातून 45,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत। हा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्तच असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात अव्वल ठरला आहे। तहसीलदारांची भेट झाल्यानंतर पत्रकारांना संबोधन करताना ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी निधी वगैरे नसल्याच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन केले। याप्रसंगी अशोक देशमुख, सोपान पालवे, रविशंकर पालवे, संतोष घुगे, मुंजाजी पालवे, किशन घुगे, सुखदेव पालवे यांची उपस्थिती होती। जिंतूर तालुका प्रतिनिधी अहेमद शेख। सर्वांना जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत, शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर। नुकतीच जिंतूर तहसीलदार श्री राजेशजी सरवदे यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीत एक अत्यंत आनंदाची गोष्ट आम्हाला अशी निदर्शनास आली की आमच्या सर्वांच्या मेहनतीचं फळ तसेच प्रशासनाच्या मेहनतीचं फळ म्हणून जिंतूर तालुका हा लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून देण्यात अव्वल स्थानावर आहे। संपूर्ण जिल्ह्यात आलेले 2.5 लाख फॉर्मपैकी तब्बल 45,000च्या वर जे फॉर्म आहेत ते आमच्या फक्त आणि फक्त जिंतूर तालुक्यातील। आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या बहिणींनी या योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला किंवा गैरसमजाला बळी पडू नये, कारण लवकरच तुमच्या खात्यात प्रातिनिधिक स्वरूपात 1 रुपया पडणार आहे। हा 1 रुपया जो आहे तो 1,500 रुपयांपेक्षा वेगळा आहे। हा एक तांत्रिक पडताळणीचा भाग आहे। तसेच आज आमच्या निदर्शनास आले की कुठेतरी आज कोर्टात गेला आहे, परंतु तुम्ही घाबरू नका, तुम्ही निश्चिंत राहा की प्रत्येकीच्या खात्यामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने सर्वांच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये येणारच आहे। त्याबद्दल तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा।